प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आणि आज मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देऊ इच्छिते. का तर आज माझ्या चॅनलला 2 वर्ष कंप्लीट झाले आणि तुम्ही सगळ्यांनी जो भरभरून उत्तम प्रतिसाद दिला, त्याचा उपयोग करून तुम्ही अभ्यास केला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तर आजपासून मी मोमेंटम सिरीज सुरू करते आहे. ही मोमेंटम लेक्चर सिरीज सीईटी साठी असणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण पहिला सेक्शन घेतो आहोत, हीट अँड थर्मोडायनेमिक्स. आता हीट अँड थर्मोडायनेमिक्स या सेक्शनच्या अंडर 3 चॅप्टर येतात. 11वीचा येतो थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, 12वीचा येतो केटीजी अँड रेडिएशन आणि थर्मोडायनेमिक्स. अशा 3 चॅप्टरचा मिळून हा जो काही तुमचा हीट सेक्शन आहे तो बनलेला आहे. आणि मी सिरीजचं नाव मोमेंटम सिरीज असं का ठेवलेलं आहे, तर आपल्याला माहिती व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मोमेंटम, मास इंटू व्हेलॉसिटी यांचा जो काही प्रॉडक्ट आहे, द प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी दॅट इज कॉल्ड एज मोमेंटम. आणि तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम दॅट इज फोर्स, आणि बघा जेव्हा तुम्ही फोर्सफुली अभ्यास करणार आहात तर सक्सेस ही तुम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून थोडीशी व्हेलॉसिटी वाढवा अभ्यासाची, त्यानंतर आपोआप फोर्सफुली स्टडी करा आणि तुम्हाला सक्सेस हे निश्चित मिळणार आहे. आणि म्हणून मी हे जे काही नाव ठेवलंय हे जाणीवपूर्वक ठेवलेलं आहे. तर बघा, तर फार वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. मला माहिती आहे तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे आणि त्या कमी वेळात आपल्याला अभ्यास करायचा आहे, कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे. फॉर्म्युले तर सगळ्यांचेच पाठ असतात, पण फॉर्म्युला अप्लाय कसा करायचा, काही शॉर्टकट उत्तरं कशी लक्षात ठेवायची, हे सगळं मी तुम्हाला या सिरीजमध्ये शिकवणार आहे. तर त्याचा जरूर उपयोग करून घ्या. तर सुरुवातीला आपल्याला कन्सेप्ट पाहायची आहे हीट आणि टेम्परेचरची. मग हीट आणि टेम्परेचरच्या कन्सेप्टमध्ये आपल्याला माहिती आहे हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हीट हा एनर्जीचाच फॉर्म आहे. आणि बघा ज्यावेळेस हे 2 ऑब्जेक्ट आहे, आता समजा हे आहे पाणी, याचं टेम्परेचर आहे 80 डिग्री सेल्सिअस आणि हा आहे गोळा एक आणि त्याचं टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस. आता या 2 ऑब्जेक्ट मध्ये टेम्परेचर डिफरन्स आहे. आणि जेव्हा असे 2 ऑब्जेक्ट आहेत जे एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि त्यांच्यामध्ये टेम्परेचर डिफरन्स आहे, तर हीटची टेंडन्सी असते इट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. मग आता बघा ह्या पाण्याकडून ह्या गोळ्याला हीट येणार आहे आणि म्हणून whenever there is a temperature difference between 2 objects, something is transferred from higher temperature to lower temperature and that something is called as heat. Heat is a form of energy and it transfers from higher temperature to lower temperature whenever there is a difference between that 2 objects. That is the definition of heat. मग टेम्परेचर कशाला म्हणायचं, तर टेम्परेचर इट इज a degree of or it is a degree measure of the hotness or coldness. बघा आपण एखाद्या ऑब्जेक्टला हात लावला आणि ते जर गरम असेल तर आपल्याला चटका बसतो, आपण हात बाजूला घेतो. म्हणजे काय, तर डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस. आता एखाद्या वस्तूला हात लावला आणि ती खूप थंड असेल तर आपण म्हणतो किती थंड आहे ना, तर ते काय, इट इज ए डिग्री ऑफ मेजर ऑफ हॉटनेस आणि कोल्डनेस. म्हणजे गरम किंवा थंड मोजण्याचं जे काही प्रमाण आहे त्याला आपण टेम्परेचर असं म्हणतो. दुसरी गोष्ट पाहता येईल की हीट ही डिराइव्ड क्वांटिटी आहे आणि टेम्परेचर ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. त्यानंतर हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी आणि म्हणून एनर्जी किंवा वर्क याचे जे काही डायमेन्शन्स असतात, तर डब्ल्यू और एनर्जी दॅट इज इक्वल टू क्यू हीट आणि त्याचे डायमेन्शन एफ इंटू एस आणि म्हणून त्याचे डायमेन्शन येणार आहे m⁻⁴ L⁻², T⁻⁻². कायम लक्षात ठेवा, पूर्ण सेक्शन मध्ये तुम्हाला क्यूचे जे काही डायमेन्शन आहे म्हणजे हीटचे जे डायमेन्शन्स आहेत ते आहेत बघा. डब्ल्यू बरोबर Fs या फॉर्म्युल्याने आपल्याला ते मिळतात. आता एफ चे डायमेन्शन तुम्हाला माहिती आहे m⁻⁴ L⁻⁴ T⁻⁻² आणि एस चे डायमेन्शन L⁻⁴. टोटल डायमेन्शन झाले बघा m⁻⁴ L⁻², T⁻⁻². आणि हे झाले डायमेन्शन कशाचे, तर हीटचे. त्यानंतर टेम्परेचरचे डायमेन्शन्स काय येतील, तर m⁻�0, L⁻�0, T⁻�0 आणि K⁻⁴. के म्हणजे काय, तर हे टेम्परेचर. आता याचं याचं युनिट जूल आहे, हीटचं याचं युनिट काय आहे, जूल आहे. टेम्परेचरचं याचं युनिट काय आहे, केल्विन आहे. आणि आता टेम्परेचर मोजण्याकरता आपल्याला वेगवेगळे स्केल वापरायचे आहेत. मग ते कोणते कोणते स्केल आहेत, तर
आपल्याला बरेच स्केल आहेत, पण आपल्या पुस्तकात आपल्याला 3 स्केल दिलेले आहेत. तर जेवढे दिलेत तेवढेच शिकायचं. पहिलं आहे बघा डिग्री फॅरनहाइट स्केल, दुसरं आहे डिग्री सेल्सिअस स्केल, याला सेंटीग्रेड स्केल असंही म्हणतात, आणि डिग्री केल्विन, आणि एक अननोन ज्याला एक्स स्केल म्हणायचं. हे का घ्यायचं तर याच्यावर न्यूमरिकल्स येतात आणि ते सोडवण्याकरता हे अननोन स्केल आपण घेऊ एक्स. काही एमसीक्यू मध्ये त्याला डब्ल्यू घेऊन दाखवलेलं आहे, PYQ जे विचारले ते, आणि म्हणून असे 4 स्केल आपण घेतले बघा. पहिलं आहे डिग्री फॅरनहाइट, दुसरा आहे डिग्री सेल्सिअस, तिसरा आहे डिग्री केल्विन, आणि चौथं अननोन ज्याला आपण एक्स स्केल असं म्हटलं. मग आता इथे बघा एक टेम्परेचर घ्यायचं, टेम्परेचर इन फॅरनहाइट, हे टेम्परेचर इन सेल्सिअस, टेम्परेचर इन केल्विन, आणि टेम्परेचर इन एक्स. मग आता ह्या प्रत्येक स्केलला एक लोअर फिक्स पॉइंट असतो. स्केल मोजायचं, आता समजा आपल्याकडे पट्टी आहे तर त्याला आपल्याला 2 टोकं असतात, बरोबर की नाही, आणि म्हणून जे हे आहे खालचा हा जो पॉइंट आहे याला म्हणायचं लोअर फिक्स पॉइंट. त्यालाच आईस पॉइंट असंही म्हटलं जातं, आणि त्यालाच फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर असंही म्हटलं जातं. आणि इथे अप्पर फिक्स पॉइंट आहे त्याला स्टीम पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट असं म्हटलं जातं. मग आता बघा, तर आता हे जे स्केल आहे तर याला लिहायचं कसं, कोणतंही रीडिंग कसं लिहायचं. समजा TF असेल तर TF मायनस लोअर फिक्स पॉइंट करायचा, मग TF मायनस 32 झाले बघा, आणि डिव्हायडेड बाय त्याला भागायचं, आणि अप्पर फिक्स पॉइंट मायनस लोअर फिक्स पॉइंट. इथं न्यूमरेटरला TF मायनस हे घ्यायचं, आणि डिनॉमिनेटर म्हणजे TF मायनस लोअर फिक्स पॉइंट डिव्हायडेड बाय डिनॉमिनेटरला काय घ्यायचं, अप्पर फिक्स पॉइंट मायनस लोअर फिक्स पॉइंट, म्हणजे या दोन्हींची वजाबाकी घ्यायची. ती आलेली आहे 180 डिग्री. समजलं का? आता तुमचं जे सेल्सिअस स्केल आहे त्याचा लोअर फिक्स पॉइंट आहे 0 ला, अप्पर फिक्स पॉइंट आहे 100 ला, TC मायनस 0 डिव्हायडेड बाय याची वजाबाकी ती आली 100. केल्विन स्केल, केल्विन स्केलला लोअर फिक्स पॉइंट आहे 273.15, म्हणजे TK मायनस 273.15 डिव्हायडेड बाय या दोन्हीची वजाबाकी ती आलेली 100. आणि हे अननोन स्केल एक्स घ्यायचं, तर TX मायनस याचा लोअर फिक्स पॉइंट 50 ला आहे आणि अप्पर फिक्स पॉइंट 100 ला आहे, म्हणून TX मायनस 50 दॅट इज इक्वल टू 100 मायनस 50 दॅट इज 50. समजलं का स्केलचं रिडिंग कसं वाचायचं? आणि आता या फॉर्म्युलाचा शॉर्टकट जर लिहायचा झाला, या 3चाच विचार केला तर इथे 9 लिहिता येतील, इथे 5 लिहिता येतील, आणि इथे 5 लिहिता येतील. आता आपल्याला नेहमी येणारे प्रश्न काय बघा, तर ते आपण बघू फॅमिलियर. तर आता पहिला प्रश्न की जर ए नॉर्मल ह्युमन बॉडी टेम्परेचर इज 98.6 डिग्री फॅरनहाइट, देन व्हॉट इज दिस टेम्परेचर इन सेल्सिअस स्केल. तर हे डिग्री फॅरनहाइट मध्ये आहे, तर डिग्री सेल्सिअस मध्ये हे टेम्परेचर किती असं आपल्याला काढायचं आहे. मग आता फॉर्म्युला काय वापरायचा बघा, तर यालाच आपण शॉर्टकट मध्ये असं लिहू शकतो. तर TF फॅरनहाइटचं जर आता हे दोन्ही जर आपण इक्वेट केले बघा, आपला फॉर्म्युला असा आहे TF मायनस 32 डिव्हायडेड बाय इथे घ्यायचे 9 आणि इथे घ्यायचे TC बाय 5 हा फॉर्म्युला आहे. आणि याच्यावरून आपल्याला डिग्री सेल्सिअस मधलं काढायचंय, आणि म्हणून हे डिग्री सेल्सिअस मधलं काढायचंय TC दॅट इज इक्वल टू हे 5 इकडे ट्रान्सफर झाले, मग 5/9 इंटू TF मायनस 32. म्हणजे जेव्हा फॅरनहाइट मध्ये दिलेलं आहे आणि डिग्री सेल्सिअस मध्ये काढायचं आहे तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा. TC बरोबर 5/9 TF मायनस 32. कसा आला समजला का? मग आता सोडवू आपण हे. तर आता TC दॅट इज इक्वल टू 5/9, TF आहे तुमचं 98.6 मायनस 32. आता याला जर तुम्ही केलं बघा 98.6 मायनस 32, तर हे आले 6 आणि हे आले 6 पॉइंट आणि हे आले 66.6. 5/9 इंटू 66.6 आणि याला जर तुम्ही याने डिवाइड केलं तर 5 इंटू 7.4 आणि तुमचं उत्तर येणार आहे 37 डिग्री सेल्सिअस. म्हणजे तुम्हाला शॉर्टकट काय लक्षात ठेवता येईल, कायम विचारला जाणारा प्रश्न आहे बघा हा, की जर तुमचं 98.6 डिग्री फॅरनहाइट असेल तर ते कशा बरोबर येतं, तर 37 डिग्री सेल्सिअस बरोबर येतं.
कधी कधी ही व्हॅल्यू 98.4 डिग्री फॅरेनहाइट विचारतात, तर त्यावेळेस तुमचं उत्तर 36.89 डिग्री सेल्सिअस येतं. मग हे जर तुमचे दोन्ही उत्तर पाठ असतील आणि जर तुम्हाला एमसीक्यू आला तर एवढं सोडवत बसायची गरज नाही. कसं आलं ते मी तुम्हाला दाखवलं, पण डिरेक्टली लर्न असेल तर उत्तर लिहिता येईल का नाही, समजलं? आता बघा पुढचा प्रश्न काय विचारला जातो. समजलं हे कसं सोडवायचं? तर हा याचा उपयोग आहे. आता बघा हे एक एक फॉर्म्युला आता हे आपण बघू. आता आपण काय केलं, फॅरेनहाइटचं डिग्री सेल्सिअस मध्ये केलं. आता प्रश्न असा विचारला जातो, ऍट व्हॉट टेम्परेचर, बघा कोणत्या तापमानाला, ऍट व्हॉट टेम्परेचर द फॅरेनहाइट स्केल अँड डिग्री सेल्सिअस स्केल आर इक्वल, कोणत्या तापमानाला हे दोन्ही स्केल इक्वल होतील. तर TF -32 डिव्हायडेड बाय, इथे 9 घ्यायचे डायरेक्ट आणि इथे TC/5 घ्यायचे. आपण त्याला x मानू की x टेम्परेचरला हे दोन्ही टेम्परेचर इक्वल असतील. मग आता बघा x -32 डिव्हायडेड बाय 9 दॅट इज इक्वल टू x/5. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन, याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. हे झाले 5x - 160 दॅट इज इक्वल टू 9x आणि हे झाले 4x, हे तिकडे गेले 9x 5x ट्रान्सफर केले, 9x - 5x 4x that is equal to -160 degree and therefore x that is equal to -40 degree. बघा -40 या व्हॅल्यूला तुमचं फॅरेनहाइट स्केल आणि डिग्री सेल्सिअस स्केल इक्वल झालेलं असेल. हाही शॉर्टकट तुम्हाला लिहून ठेवता येईल. काय बघा, TF इक्वल टू TC दॅट इज इक्वल टू -40. समजलं का? आता तुम्हाला फॅरेनहाइट स्केल आणि केल्व्हिन स्केल याची व्हॅल्यू किती तर ते शोधायचं आहे. मग आता जर हे इक्वल दाखवायचं असेल तर इथे तुम्ही काय करणार, TK -273.15 डिव्हायडेड बाय, आता इथे घेणार 5, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि सोडवा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये याचं उत्तर टाका. आणि इथे तीही व्हॅल्यू लिहून ठेवायची. काय तर TF दॅट इज इक्वल टू TK दॅट इज इक्वल टू, आता बघा ती सोडवा आणि इथे व्हॅल्यू लिहा. ह्या 4 गोष्टी जर तुम्ही लर्न करून ठेवल्या आणि एमसीक्यू जर आला तर तुम्हाला एकाच सेकंदात उत्तर लिहिता येणार आहे. आलं का लक्षात? तर कमेंट सेक्शन मध्ये मला याचं उत्तर तुम्ही टाकायचंय सोडव. ओके, तर या पद्धतीने या फॉर्म्युल्यावर प्रश्न विचारले जातील. आता सीईटीला आलेले प्रश्न बघू आपण. हे 4 समजले का कसे विचारले जातात ते? आता सीईटीला PYQ 2023 ला आलेला PYQ आपण बघू काय आहे ते. आणि जर तुम्हाला असं विचारलं की सेल्सिअस आणि केल्व्हिन याच्यामधलं नातं काय, तर या फॉर्म्युल्यावरून आपल्याला डिरेक्टली काढता येतं. बघा हे -0 नाही लिहिले तरी चालतात. तर TC/100 दॅट इज इक्वल टू TK -273.15 आणि हे भागिले 100, हे गेले दोन्हीकडचे आणि TC बरोबर TK -273.15. म्हणजे जर केल्व्हिन मधलं पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्हाला माहितीये सेल्सिअस मधल्यात हे इकडे आले आणि पॉझिटिव्ह झाले 273.15 अप्रॉक्स करून आपण 273च मिळवतो. तर जेव्हा डिग्री सेल्सिअस मधल्या टेम्परेचर मध्ये तुम्ही 273.15 किंवा 273 मिळवता तर त्यावेळेस तुम्हाला ते डिग्री केल्व्हिन मधलं टेम्परेचर मिळतं. हे झालं तुमचं डिग्री केल्व्हिन आणि याच्यावर सुद्धा PYQ आलेला आहे. आलं का लक्षात? 23 ला याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे आणि म्हणून हे सुद्धा रिलेशन महत्वाचं आहे. या फॉर्म्युल्यावरून ते आलेलं आहे. कळलं? आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. या सेक्शनवर काय प्रश्न आलेला आहे सीईटीला. तर प्रश्न असा आहे बघा, ए डिफरन्स ऑफ टेम्परेचर ऑफ 25 डिग्री सेल्सिअस. बघा डिफरन्स इन टेम्परेचर ऑफ 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे डेल्टा C घ्यायचा त्याला. 25 डिग्री सेल्सिअस इज इक्विव्हॅलंट टू डिफरन्स इन टेम्परेचर ऑन दी फॅरेनहाइट स्केल. तुम्हाला डेल्टा F काढायचा आहे की जर सेल्सिअस मधला एवढा डिफरन्स असेल तर फॅरेनहाइट मधला किती. आता हा फॉर्म्युला कसा क्रिएट होतो बघा. तर इथे लिहिलेला आहे मी काय, तर
डिफरन्स, याला डिफरन्स म्हणायचं. मग डिफरन्स इन फॅरनाइट स्केल दॅट इज इक्वल टू, आता इथे हे डिवायडेड बाय 9 येणार आहे आणि इथे डेल्टा सी, टीसी मायनस 0 ला डेल्टा सी म्हणायचं. आलं का लक्षात? डिवायडेड बाय 100 त्याला घ्यायचं, 5 घ्यायचं आणि मग रिलेशन काय झालं, चेंज डेल्टा टी एफ दॅट इज इक्वल टू 9/5 इंटू डेल्टा टीसी. आणि मग आता बघा तुम्हाला डेल्टा टीएफ काढायचा आहे. आता याला तुम्ही डेल्टा टीसी असं म्हटलं तरी चालेल, याला डेल्टा टीएफ म्हटलं तरी चालेल. डेल्टा टीएफ काढायचंय फॉर्म्युलानुसार आपल्या. आणि मग डेल्टा टीएफ दॅट इज इक्वल टू 9/5 इंटू डेल्टा टीसी. हा झाला तुमचा फॉर्म्युला. किती सोपं आहे बघा. या 25 ला 5 ने डिवाइड केलं 5 आणि 9 5 चा 45 डिग्री फॅरनहाइट. आता पुढचा पीवायक्यू पाहायचा आहे बघा, याच टॉपिक वरचा, याच फॉर्म्युल्यावरचा, जो 2023 ला चालेला आहे सीईटीला. काय आलाय बघा, इफ दी टू टेम्परेचर इन फॅरनहाइट स्केल डिफर बाय 63 डिग्री फॅरनहाइट. बघा डेल्टा टीएफ दिलेला आहे, मग अशी उलट दिलं होतं, डेल्टा टीसी दिलं तर डेल्टा टीएफ विचारला होता. आता डेल्टा टीएफ दिलाय, किती डिफरन्स येतो तर 63 डिग्री फॅरनहाइट. देन दी डिफरन्स इन दी टेम्परेचर ऑन सेल्सिअस स्केल इज, सेल्सिअस स्केल मधला डिफरन्स किती. तर आता हाच फॉर्म्युला डेल्टा टीसी बरोबर हे इकडे गेले 5/9 डेल्टा टीएफ झाले. आता हे 63 टाकले बघा बरं, तर याला जर आपण डिवाइड केलं तर 7 आलं आणि 7 5 चा काय आलं 35 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 63 डिग्री फॅरनहाइट. हे किती डिग्री सेल्सिअस बरोबर आहे तर म्हणजे डिफरन्स. तर हा 35 डिग्री सेल्सिअस सीईटी 2023 ला हा पण पीवायक्यू आलेला आहे. म्हणजे जर तुम्हाला काहीतरी स्केलची किंमत दिली की 23 डिग्री फॅरनहाइट बरोबर किती डिग्री सेल्सिअस असं विचारलं तर हा फॉर्म्युला वापरायचा. आणि जर डिफरन्स शब्द वापरला तर हा फॉर्म्युला वापरायचा, हा वाला. तसंच डिग्री केल्विन मधला डिफरन्स आणि डिग्री सेल्सिअस मधला डिफरन्स हा सेम असतो. इथे बघा, इथं जर करायचं झालं तर हे हा डेल्टा टीसी म्हणायचं, टीसी मायनस 0 ला डेल्टा टीसी आणि याला डेल्टा टीके. मग आता हे 100 असल्यामुळे तो हा डिफरन्स आहे. याला जर डेल्टा टीसी म्हटलं तर हा डेल्टा टीके आणि हे दोन्ही सेमच येणार आहे. समजलं का हा फॉर्म्युला कसा आला ते. तर या पद्धतीने हा फॉर्म्युला ह्या दोन स्केल मधला. तर डिफरन्स आला तर हा फॉर्म्युला, आणि जर डिग्री सेल्सिअस मध्ये व्हॅल्यू दिली किती विचारलं तर हा वापरायचा. असे दोन वेगवेगळे फॉर्म्युले यूज करायचे आहेत. तर तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये उत्तर लिहा, पण मी तुम्हाला लिहून दिलं म्हणजे हा चार्ट हा तुमचा शॉर्टकटचा चार्ट झाला. याच्यात काय बघा 98.6 डिग्री फॅरनहाइट बरोबर किती डिग्री सेल्सिअस 37 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर 98.4 डिग्री फॅरनहाइट बरोबर 36.89 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर कोणत्या टेम्परेचरला फॅरनहाइट स्केल आणि सेल्सिअस स्केल सारखे असणारे -40. आणि अशी व्हॅल्यू की ज्याला फॅरनहाइट स्केल आणि केल्विन स्केल सारखं असणारे ती आहे 574.59. डिरेक्टली उत्तर लर्न असेल तर तुमचा वेळ वाचणार आहे. आणि सीईटीला सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्याला टाइम सेव्हिंग टेक्निक जमतं त्याला सीईटीचा स्कोअर चांगला मिळतो. आलं लक्षात. तर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ अँड ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी.